कार्ल्यातील एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा गैरव्यवहार झाला। मंदिरातील पुजारी गणेश देशमुख यांनी हा गंभीर आरोप केलाय। ट्रस्टच्या अध्यक्षावर कोट्यावधी रुपयांचा अफरातफरीचा आरोप आहे। ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी हे आरोप फेटाळून लावले। 2017 ते 2023 या कार्यकाळात जेवढं सोनं आलं यांनी चार्ज घेताना कुठल्याही प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलेलं नाही। ते असंच ओतून ताब्यात घेतलं, कुणाला लिहून दिलं नाही, प्रशासक समितीला यांनी लिहून नाही दिलं आणि यांनी प्रशासक समितीकडून लिहून नाही घेतलेलं। हे इथं अडचणीत आहे। त्यांनी आता देवीला दाखवतील, माझ्यानंतर ते पण वाईट देऊ शकतात, देवीला सोनं केलं, अमुक केलं, तमुक केलं, पण त्याचं मूल्यांकन कुठं केलं? त्यांनी मूल्यांकन केलंच नाही। ते सोनं खाले असं पहिल्यापासून पण सोनं खात आलेले आहेत की सोन्याची पावती भाविकांना चुकीची दिली जाते। 1 वर्ष झाले मला एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालेलो। 1 वर्षात मी काय केले कामाची पावती ही जे माझे म्हणजे देवीचे जे भक्त आहे, भाविक भक्त ते येऊन बघतात। आणि आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप होत राहणार। हे सगळं काय आरोप केले ते अजून काही मला माहिती नाही आहे, पण जे काय आरोप केले त्याचे सगळे कागदपत्रासहित सगळ्या लेखा मी दिला जाईल।